ज्या सेवकाईमध्ये, ज्या मिनिस्ट्रीत, ज्या चर्चमध्ये, ज्या अभिषिक्त सेवकाकडे, सेवक आणि सेवकाईसाठी रात्रंदिवस परमेश्वराकडे उपवास आणि प्रार्थना करणारा एक गट नसेल, ती सेवकाई आणि तो सेवक आणि ते पास्टर धोक्यामध्ये आहे. त्यावेळेस जितके लोक हे माझं वचन ऐकत आहेत, हजारो लोकांना जे तुम्ही पाहता, तुमच्या पास्टर आणि तुमच्या चर्च आणि सेवकांच्या सोबत उभे राहा. उपवास आणि प्रार्थनेचा हत्याराच्या द्वारे उभे राहा. आज शांत बसण्याचा, निवांत झोपण्याचा टाइम राहिलेला नाहीये. माझ्या बहिणींनो, भावांनो, ज्यावेळेस रात्रीचं सैतानाचं काम चालू आहे, त्यावेळेस विश्वासू लोकांनी त्याच्या विरोधामध्ये मध्यरात्री प्रार्थना करा. रात्री 2ला उठून प्रार्थना करा. असं हर एक सेवकांनी करावं अशी माझी इच्छा आहे. जितके सेवकाई आहे, जितके चर्चेस आहेत, सर्वांनी करायला पाहिजे हे. कारण हे न केल्यामुळं आज कोणी जेलमध्ये, कोणी कुठल्या केसेसमध्ये अडकलेलं आहे, कोणी कुठल्या अजून मोठ्या मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकलेलं आहे. सगळं काही असेल, मिनिस्ट्रीमध्ये, सेवकाईमध्ये पैसा असेल, आर्थिक रीतीने ते मजबूत असतील, राजकीय ताकदीने मजबूत असतील, इतर कुठल्याही गोष्टीने मजबूत असतील, पण जर सोबतचे लोक आणि सेवकाईमधले लोक जर विश्वासू स्ट्रॉंग नसतील, उपवास करणारे नसतील, लगेच क्विक त्याच्यावरती प्रार्थनेच्या द्वारे ऍक्शन घेणारे नसतील, तर त्या सेवक सेवकाईला मोठा धोका सैतान करतो. आणि हे एकमेव हत्यार आहे त्याच्यावर लढण्यासाठी. तर आपली जी सेवा आहे, आपली जी मिनिस्ट्री, आपली जी ही चर्च सेवकाई आहे, जे आज आपण या ठिकाणी करत आहोत, आपण धन्य लोक आहेत की आपल्या सेवकाईमध्ये एक असा सेवकांच्या सोबत काम करणारा एक मजबूत ताकदवान गट आहे की तो ज्यावेळेस मी बाहेर असतो, कुठे सेवकाईच्या कामानिमित्ताने मला बाहेर जावं लागतं, त्यावेळेस तो गट या ठिकाणी लगातार उपवास आणि प्रार्थना करत असतो. हे एकट्या सेवकाचं काम नाही, कारण ज्यावेळेस एक मोठं काम चाललेलं आहे, त्यावेळेस एक गट जो आहे तो त्याच्याशी उपवास प्रार्थनेच्या द्वारे लढत असतो आणि परमेश्वर त्याच्याच द्वारे जो आहे तो सैतानाचा नाश करत असतो. म्हणून एक मंडळींनी, विश्वासू लोकांनी, त्याच्या सोबतच्या लोकांनी इतकं स्ट्रॉंग आणि मजबूत असायला पाहिजे. आणि तेवढं एक चांगला गट, एक चांगले लोक परमेश्वराने ह्या सेवकाईला आपल्याला दिलेले आहेत. हालेलुया. बघा पित्राला, ज्यावेळेस जेलमध्ये बंद केलं होतं, त्यावेळेस कोण प्रार्थना करत होतं म्हटलेले बायबलमध्ये? मनात चर्चचे लोक, त्याच्या सोबतचे लोक, मंडळीचे लोक, याच्या सोबत असलेला एक विश्वासू, मजबूत, स्ट्रॉंग एक गट जो होता, तो त्याच्यासाठी मंडळीची एकाग्रतेने रात्र दिवस प्रार्थना चालली होती असं म्हटलेलं आहे. बोला आमेन. आणि मग त्याच्याद्वारे काय झालं? त्यावेळेस त्या जेलचे दरवाजे तुटलेले आहेत, बंदीगृहातून त्याला परमेश्वराने बाहेर काढलेलं आहे. बघा, एवढा मोठा यहोशाफाट राजा आहे. ज्यावेळेस त्याने ऐकलं की ते सैन्य तुझ्यावर चाल करून येत आहे, तेव्हा पहिलं काम त्याने सगळ्यांना सांगितलं, चला परमेश्वराला शरण जाऊ आणि पहिला उपवास करू. कारण हे एक मोठं हत्यार आहे, ज्याच्याद्वारे किती ताकदवर सैतान जरी असला, कितीही मोठा हल्ला विश्वासू आणि त्याच्या दासावर जरी सैताने करायचा प्रयत्न केला, तरी ह्या उपवास आणि प्रार्थनेचं हत्यार इतकं सामर्थ्य आहे की त्याचा क्षणामध्ये नाश केला जातो आणि तो असफल होतो. त्याची कुठलंही सैतानाचं काम, त्याच्या योजना त्याच्या दास आणि विश्वासू लोकांच्या विरोधामध्ये चालत नाही. बोला आमेन. बोला जोराने आमेन.